नमस्कार तुम्हा सगळ्यांना पुन्हा एकदा माझ्या नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत। तर सोमवारी पौष महिन्याची अमावस्या येत असल्याने त्याचे महत्त्व 100 पटीने वाढलेले आहे। तर या दिवशी श्री हरी विष्णू आणि देवादिदेव महादेव यांची पूजा केल्यास आपल्याला विशेष फळ मिळते। सोमवती अमावस्याला 30 डिसेंबरला येणार आहे। तर पौष अमावस्या 30 डिसेंबर रोजी पहाटे 4:02 सुरू होईल। 31 डिसेंबर रोजी पहाटे 3:57 चालेल। 29 डिसेंबर रोजी 11:22 पासून 30 डिसेंबर रोजी 11:28 मूळ नक्षत्र असेल। तर आपल्याला 29 डिसेंबर रोजी 9:41 पासून 30 डिसेंबर रोजी 8:32 वृद्धी योग असेल। तर या काळामध्ये वाढ होण्याचा योग आहे। अमावस्येला स्नान, उपवास आणि श्राद्धाला विशेष महत्त्व आहे। भगवान शिव, श्री विष्णू आणि पिंपळाच्या झाडाच्या उपासनेचे वर्णन शास्त्रात अतिशय फलदायी आहे असे सांगितलेले आहे। एखाद्याची विशिष्ट मनोकामना पूर्तीसाठी आपल्याला पिंपळाच्या मुळाशी जल अर्पण केल्याने किंवा 108 प्रदक्षिणा करावी असे जर केले तर आपल्याला त्या झाडाची पूजा केल्याने सुख समृद्धी आणि आनंद मिळतो। आपल्याला पिंपळाच्या झाडाचे मूळ हे भगवान विष्णूंचे निवासस्थान आहे। पिंपळाच्या झाडाचे मूळ हे भगवान विष्णूचे निवासस्थान मानले जाते। असे मानले जाते या दिवशी भगवान विष्णू पिंपळाच्या झाडाच्या मुळाशी निवास करतात। म्हणून या दिवशी पिंपळाच्या झाडाच्या मुळाशी पूजा केल्याने ओम नमो भगवते वासुदेवाय नमः चा जप आपल्याला पिंपळाच्या झाडाची जर प्रदक्षिणा करावी असे वाटले तर आपण 7 कमीत कमी आणि 108 जर प्रदक्षिणा केल्या तर आपल्या पतीच्या दीर्घ आयुष्यासाठी खूप त्याचे महत्त्व आहे असे मानले जाते। तर असे केल्याने पितराच्या आत्म्यांना पण शांती मिळते। अमावस्या तिथीला पितराचीही पण विधीपूर्वक पूजा केली जाते। पितरांच्या आशीर्वादाने जीवनात भौतिक समृद्धी, सुख मिळते। सोमवती अमावस्येला पांढऱ्या रंगाच्या वस्तूच्या दानालाही अधिक महत्त्व आहे। म्हणून ब्राह्मणांना तांदूळ, दूध, साखर, आपल्याला बनवलेली पांढरी मिठाई, पांढरे कपडे असे आपण त्यांना वस्तू दक्षिणेसोबत दान दिले तर खूप त्याचे आपल्या जीवनामध्ये महत्त्व वाढते। नक्कीच तुम्ही या दिवशी पिंपळाच्या झाडाची पूजा करा। त्या पिंपळाच्या झाडाची 8 प्रदक्षिणा केल्याने खूप चांगले फळ भेटते। तर तुम्ही त्या दिवशी नक्कीच हा उपाय करा आणि पिंपळाच्या झाडाखाली एक दिवा तुपाचा लावा, त्याने पण खूप चांगले आपल्याला फळ मिळते। तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये माझी माहिती कशी वाटली, चांगली वाटली तर नक्कीच कमेंट करून सांगा। तोपर्यंत धन्यवाद। असेच नवनवीन व्हिडिओ घेऊन येण्याचा प्रयत्न करेल।